कमी कालावधीत देशभरातील प्रत्येकाच्या तोंडपाठ झालेलं नाव म्हणजे कॉकरोच जनता पार्टी आणि याच कॉकरोच जनता पार्टीचं ट्विटर अकाउंट जे आहे ते सस्पेंड करण्यात आलेलं आहे। एकीकडे ट्विटर अकाउंट सस्पेंड केलंय तर दुसरीकडे मात्र इंस्टाग्रामचं जे अकाउंट आहे त्यावरती देखील सायबर हल्ले केल्याचं बोललं जात आहे। ते देखील हॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय असं अभिजित दिपके यांनी सांगितलं। विशेष म्हणजे आपण जर बघितलं तर अगदी कमी कालावधीमध्ये देशभरामध्ये हे चर्चेचं विषय ठरला आणि आपण जर बघितलं असेल तर इंस्टाग्रामवरती काल 6 ते 7 मिलियन असलेले फॉलोअर्स जे आहेत ते आता तब्बल 14.5 मिलियनपर्यंत पोहोचलेले आहेत। खऱ्या अर्थानं जेनजीची जी ताकद आहे ती सोशल मीडियाच्या या चळवळीतून दिसून येते। मात्र याचीच धास्ती बाकीच्या इतर पक्षांना नाही तर फक्त भाजपलाच का पडली अशी चर्चा आता जेनजीमध्ये जोरदार सुरू झाली आहे। एकीकडे भाजपचे जे काही IT सेलवाले असतील ही सर्वजण मात्र यावरती काम करताना आपल्याला बघायला मिळत आहेत। वेगवेगळ्या पेजेसवरून कॉकरोच जनता पार्टी या पेजला ट्रोल केलं जात आहे, त्यावरती कॉमेंट केले जात आहे। इतकंच काय तर अभिजित दिपके हे आधी आम आदमी पक्षात होते यावरती देखील बोललं जात आहे, ते देखील माहिती पुढे आणली जाते। मात्र त्याच ठिकाणी अभिजित दिपके यांनी हा मुद्दा खोडून काढत थेट सांगितलं की मी आधी आम आदमी पार्टीसोबत काम करत होतो, ही माहिती मी लपवली नाहीये, मी तसे फोटो देखील कुठे डिलीट केलेले नाहीये। जे राघव चड्डा यांनी केलं होतं तेच मी देखील करू शकत होतो, मात्र मी केलं नाही कारण माझ्यावरती देशभरातील जेनजीनं विश्वास टाकलाय। मजाकमध्ये ही जरी ID मी सुरू केली असली तरी मात्र आता कुठेतरी यामध्ये सर्वच जेनजी फार सिरियस झालेली आहे। बांगलादेश असेल किंवा नेपाळ असेल या ठिकाणच्या जेनजीची तुलना आपल्या भारतातील जेनजी सोबत करू नका असं देखील त्यांनी सांगितलंय, कारण या ठिकाणची जेनजी अतिशय परिपक्व आहे, बौद्धिकदृष्ट्या सक्षम आहेत। इतकंच काय तर संवैधानिक पद्धतीनं कुठलाही निर्णय घेण्याचा किंवा कुठलाही आंदोलन करण्याची त्यांची क्षमता आहे आणि ते वारंवार जेव्हा माझ्याशी संवाद साधतात तेव्हा देखील ते मला हेच सांगतात की कुठलीही मूवमेंट आपल्याला जी करायची आहे ती संवैधानिक मार्गानेच करायची आहे असं अभिजित दिपके यांनी एका प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं। तर दुसरीकडे आपण जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये मात्र भारतामध्ये या त्यांच्या ज्या ID आहेत त्या ID वरती अटॅक करण्याचं काम केलं जातंय असं ते वारंवार सांगतायत। नुकतीच त्यांनी एक पोस्ट शेअर केली आणि मग त्यामध्ये सांगितलेलं आहे की इंस्टाग्राम अकाउंट जे आहे ते देखील हॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि ट्विटर अकाउंट जे आहे ते भारतामध्ये तर बॅन करण्यात आलंय, मात्र इतर ठिकाणी ते अकाउंट अजूनही चालू आहे। तर त्याखाली आपण जर बघितलं असेल तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना बघायला मिळत आहेत। भारतामधील जी जेनजी आहे जी इतर देशांमध्ये बाहेर आहे ते त्या ठिकाणचा त्यांचा नंबर देऊ इच्छित आहेत आणि त्या नंबरवरती ट्विटरवरती हे अकाउंट ओपन करण्याचं देखील ते सांगताना बघायला मिळतात, त्यामुळे ते ब्लॉक होणार नाही असे देखील ते माहिती देताना बघायला मिळत आहेत। वेगवेगळ्या स्वरूपाच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या उमटताना बघायला मिळत आहे आणि सध्या तरी भाजपपेक्षाही अधिक इंस्टाग्रामवरती फॉलोअर्स आता कॉकरोच जनता पार्टीचे झालेले आहेत। अशाच अपडेटसाठी जोडून राहा आता बोल सोबत आणि फॉलो केलं नसेल तर फॉलो करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।